नमस्कार. सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या सर्वांसाठी एक जबरदस्त अगदी मोठी बातमी आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणजेच आपल्या IOCL ने एक मोठी अप्रेंटिस भरती जाहीर केली आहे. चला तर मग या सुवर्ण संधीबद्दल आपण सगळं काही सविस्तर जाणून घेऊया. हो, अगदी बरोबर पाहिलं. IOCL ने तब्बल 405 अप्रेंटिस पदांसाठी ही भरती काढली आहे. आकडा खूप मोठा आहे नाही का? त्यामुळे ही संधी अजिबात दवडता कामा नये. बरं, तर मग या 405 जागा नेमक्या कुठल्या पदांसाठी आहेत, त्याचं वर्गीकरण कसं आहे हे आता आपण बघूया. बघा, इथे सगळं अगदी स्पष्ट दिसतंय. 3 मुख्य प्रकारची पदं आहेत. ट्रेड अप्रेंटिससाठी आहेत 75 जागा, टेक्निशियन अप्रेंटिससाठी 120 जागा आणि सगळ्यात जास्त जागा आहेत त्या पदवीधर अप्रेंटिससाठी तब्बल 210 जागा. म्हणजे बघा, वेगवेगळ्या शैक्षणिक पार्श्वभूमीच्या उमेदवारांसाठी इथे खूप चांगली संधी आहे. आता आपण येऊया या भरतीच्या सगळ्यात महत्वाच्या भागाकडे, तो म्हणजे पात्रता. म्हणजे अर्ज करण्यासाठी शिक्षण काय हवं आणि वयाचे निकष काय आहेत ते समजून घेऊया. हे बघा, प्रत्येक पदासाठी वेगवेगळी शैक्षणिक पात्रता आहे. जसं की ट्रेड अप्रेंटिससाठी अर्ज करायचा असेल तर 10वी पास आणि सोबत ITI केलेलं पाहिजे, किंवा मग 12वी पास असलं तरी चालेल. टेक्निशियन अप्रेंटिससाठी इंजिनिअरिंग मधला डिप्लोमा गरजेचा आहे आणि पदवीधर अप्रेंटिससाठी तर कोणत्याही शाखेतली पदवी म्हणजे डिग्री चालेल. आता वयाबद्दल बोलूया. अर्ज करणाऱ्या उमेदवाराचं वय 18 ते 24 वर्षांच्या मध्ये असायला हवं. पण थांबा, इथे एक दिलासादायक गोष्ट आहे. राखीव प्रवर्गातल्या उमेदवारांसाठी वयामध्ये सूट देण्यात आली आहे. SC/ST उमेदवारांना 5 वर्षांची तर OBC उमेदवारांना 3 वर्षांची सूट मिळणार आहे. ठीक आहे, पात्रता समजली, पण अर्ज कधी करायचा? ह्या तारखा खूप महत्वाच्या आहेत, त्या अजिबात विसरू नका. चला बघूया. लक्षात ठेवा, ऑनलाईन अर्ज सुरू होणार आहेत 11 मार्च 2026 पासून आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 26 मार्च 2026. विशेष म्हणजे संध्याकाळी 5 वाजेपर्यंतच अर्ज करता येणार आहे. त्यामुळे शेवटच्या क्षणाची वाट अजिबात बघू नका. आणि ही आहे या भरती प्रक्रियेतली सगळ्यात आनंदाची बातमी. या अर्जासाठी कोणतंही शुल्क नाहीये. हो, बरोबर ऐकलत. अर्ज प्रक्रिया पूर्णपणे मोफत आहे. त्यामुळे जास्तीत जास्त पात्र उमेदवारांनी याचा नक्कीच फायदा घेतला पाहिजे. तर आता आपल्याकडे जागा, पात्रता, तारखा अशी सगळी माहिती आहे. मग आता प्रश्न असा आहे की यानंतर काय? पुढची आणि सगळ्यात महत्वाची पायरी कोणती असली पाहिजे? ही एक गोष्ट नेहमीच लक्षात ठेवायची. कोणताही अर्ज भरण्याआधी जी अधिकृत जाहिरात असते ना, ती एकदा शांतपणे सविस्तर वाचून काढायची. त्यात दिलेले सगळे नियम आणि सूचना व्यवस्थित समजून घेतल्या की अर्जामध्ये चुका होत नाहीत. तर मग IOCL मधली ही एक मोठी संधी आपल्या सर्वांसमोर आहे. या संधीचं सोनं करण्याची तयारी आतापासूनच सुरू करायला हवी. वेळेवर अर्ज करणं खूप महत्वाचं आहे. सगळ्यांना या प्रक्रियेसाठी खूप खूप शुभेच्छा.